नमस्ते मित्रांनो, SSK दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन नसाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यासोबत आनंदाने शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील। चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण आज हा जो न्यू पॉईंट घेणार आहोत हा खूप इझी आहे असं वाटू नका देऊ, तुम्हाला खूप अवघड आहे। आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर आपण मूव्ह होऊया त्या पॉईंटकडे। हा पॉईंट खूपच छान आहे, यामुळे तुम्हाला खूप लवकर जे क्लिप्स होतात, ग्रहणे होतात ते समजणार आहे। ते कसे होतात फक्त समजून घ्या, हे काही फार अवघड काही असं नाही आहे, एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। आता बघा, मी एक समजावून सांगते तुम्हाला इथे काय असतं। आता बघा, एक समजून घ्या व्यवस्थित। हा एक लाईट सोर्स असतो, कोणताही लाईट सोर्स असू द्या। सपोज आपण या ठिकाणी घेतला की हा एक लाईट सोर्स आहे। मला सांगा, हा जो सूर्य आहे, सपोज हा लाईट सोर्स आहे, ज्याच्यापासून लाईट बाहेर पडत असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रकाश स्रोत, बरोबर ना। तर याचा काय होतो, चारही बाजूनी काय होत असतो, प्रकाश बाहेर निघत असतो, बरोबर ना। इकडनं निघतो, इकडनं निघतो, इकडनं निघतो, अगदी इकडनं निघतो, सगळीकडे तो काय होत असतो, प्रकाश जात असतो। पण काय होतं की सपोज या सूर्याच्या समोर आपण एखादी अशी एक वस्तू ठेवली, असा एक सबस्टन्स ठेवला की जो ट्रान्सपरंट नाही आहे, म्हणजे तो क्लिअर आहे, म्हणजे जो अपारदर्शक आहे। अपारदर्शक म्हणजे अशी एक सॉलिड वस्तू की ज्याच्यातून प्रकाश आरपार नाही जाऊ शकणार, बरोबर ना। अशी एक वस्तू आपण या ठिकाणी ठेवली तर काय होईल, मला सांगा बरं। ऑब्वियस आहे, काय होईल, याची किरणं तर सगळीकडे जात आहेत, बरोबर ना। पण ही किरणं जेव्हा इथपर्यंत येतील त्यावेळेस ही किरणं काय होतील, इथे येऊन स्टॉप होतील, बरोबर की नाही। कारण ही अपारदर्शक वस्तू आहे, ट्रान्सपरंट वस्तू नाही आहे, त्यामुळे ही वस्तू काय झाली, ही किरणं इथून स्टॉप झाली किंवा इथून काय झाले, रिटर्न फिरले। पण बाकीकडे हे किरणं गेले का, हो, ही किरणं बाकीकडे सगळीकडे काय झाली, पसरली। पण सपोज या वस्तूच्या वर आपण काय केलं, समोर असं एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण काय केलं, या वस्तूच्या पुढे एक पडदा ठेवला। तर आपल्या काय लक्षात येईल, या पडद्यावर काय पडेल, मला सांगा बरं। तर या पडद्यावर असं दिसेल की हा जो पोर्शन आहे, जे किरणं इथून इथपर्यंत येतात, या लाईट सोर्सपासून इथपर्यंत येत आहेत, ती या वस्तूतून आरपार न जाऊ शकल्यामुळे काय होतं की या वस्तूचा हा जो भाग आहे, ह्या पडद्यावर जो पडलेला आहे, हा भाग कसा होतो, मला सांगा बरं। हा भाग काय होतो, इथं प्रकाश किरणच पोहोचली नाही ना, त्यामुळे हा भाग काय होतो, काळा होतो, बरोबर ना। डार्क काळा होतो, डार्क काळा। आणि मग त्या पडद्यावर या वस्तूचं काय पडतं, छाया पडते, शॅडो पडून जाते। ती अशी सपोज डार्क काळी गोल छाया पडते की नाही। तर याला काय म्हणतात, शॅडो। याला काय म्हणतात, शॅडो, छाया। आलं लक्षात, इथपर्यंत समजलं असेल। आशा करते। हे बघा, जो कोणता लाईट सोर्स असतो, तो लाईट सोर्स लाईट देत असतो, त्याचा सगळ्या बाजूने लाईट जात असतो। पण ज्यावेळेस त्या लाईट सोर्सच्या मध्ये एखादी अपारदर्शक वस्तू येते, अपारदर्शक म्हणजे जी ट्रान्सपरंट नसते ती, तर त्या ट्रान्सपरंट नसल्यामुळे त्या वस्तूमधून काय होत नाही, तो प्रकाश किंवा तो लाईट आरपार जाऊ शकत नाही। मग आरपार जाऊ न शकल्यामुळे त्या वस्तूच्या पलीकडे काय होतं की सगळीकडे काय पसरतो, त्या एरियामध्ये अंधार पसरतो किंवा डार्कनेस पसरतो। मग इथे काय होते, त्या वस्तूचीच काय पडून जाते, छाया पडून जाते, शॅडो पडून जाते। आलं लक्षात, इथपर्यंत शॅडो समजला असेल अशी आशा करते। हे बघा, या ठिकाणी जो एक्सपेरिमेंट दिला तोच दिलेला आहे। मला एक कॅन्डल दिलेली, तिच्या पुढे एक पुठ्ठा ठेवलेला आहे, त्याला एक होल केलेला आहे। त्या कॅन्डलमधून काय केलेलं आहे यांनी की तो लाईट या कॅन्डलच्या या पॉईंट सोर्समधून जातो, तो कसा फैलावलेला लाईट नाही, या पॉईंट सोर्समधून तो लाईट जातो आहे। आणि मग इथे समोर एक पडदा ठेवलेला आहे आणि मध्ये काय केलं, एक बॉल टांगलेला आहे। मग मला सांगा, हा जो लाईट जाईल, हा लाईट कुठपर्यंत जाईल, फक्त बॉलपर्यंतच जाईल, बरोबर ना। बॉलच्या पुढे नाही जाऊ शकणार तो लाईट, बरोबर ना, कारण बॉल कसा आहे, ट्रान्सपरंट नाही आहे, अपारदर्शक आहे। म्हणून काय होते, ही बॉलची हे बघा, ही जी शॅडो आहे ना बॉलची, ही शॅडो कुठे पडली, याच्यावर पडली, पडद्यावर पडली। आणि ती कशी पडली, डार्क पडली, कारण का प्रकाश किरणच पोहोचले नाही तिथपर्यंत, त्यामुळे ती पडणारी शॅडो कशी आहे, डार्क आहे। हा पॉईंट इथे समजला असेल अशी आशा करते। चला मूव्ह होऊया पुढच्या पॉईंटकडे। बाळांनो, आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपल्याला समजले इथे शॅडो पडली, पण ही शॅडो पडली आपल्याला माहिती आहे, तर ती कशातून निघाली होती, एका पॉईंट सोर्समधून निघाली होती। कशा पॉईंट सोर्समधून, म्हणजे एखाद्या छोट्याशा होलमधून बाहेर निघाली होती। त्यामुळे तो प्रकाश कसा आला, लिमिटेड आला, बरोबर की नाही। तो असा काही चारही बाजूनी फैलावला नाही, तो फक्त या पुठ्ठ्याच्या होलमधून जितका आला तितकाच पडला। म्हणून ही शॅडो काय पडली, फक्त अशी पडली, बरोबर की नाही। ह्या शॅडोचे म्हणजे एकच शॅडो पडली आपल्याला, दिसते का। पण आता हा झाला पॉईंट सोर्सच्या बाबतीत गंमत। पण आता हा जर सोर्स, लाईट सोर्स जर एक्सटेंडेड असेल, एक्सटेंडेड म्हणजे असा टॉर्चसारखा किंवा अशा सनसारखा, आता आपण एक्झाम्पल ते घेतलं होतं ना, तर हा सोर्स कसा आहे, एक्सटेंडेड म्हणजे याच्या चारही बाजूनी लाईट जातोय, बरोबर की नाही, चारही बाजूनी जातोय। याच्यासारखा एकटा असा नुसता पॉईंटमधूनच बाहेर पडतोय का लिमिटेड लाईट, असा नाही, याच्यात चारही बाजूनी लाईट जातोय। त्यामुळे आता सपोज हा बॉल आहे असं समजू आपण, हा कन्सिडर करा की हा बॉल आहे, हा आता एक्सटेंडेड सोर्स आहे। सेकंड पॉईंट हा बघतोय आपण, आता सेकंडमध्ये आपण आलो आहोत। तर हा जो आता सपोज हा एक्सटेंडेड, एक मिनटं,
हा काय आहे आता एक्सटेंडेड सोर्स आहे असं समजायचं आपण, बरोबर का नाही. आणि हा जे एक्सटेंडेड सोर्स आहे याच्यामधून काय होतं, सगळ्या बाजूनी लाईट जात असतो. सगळ्या बाजूनी लाईट जात असताना त्यामुळे ही शॅडो जी असते ना, ही शॅडो डबल पार्टमध्ये पडते. डबल पार्टमध्ये पडते म्हणजे कशी पडते, म्हणजे आता बघा इथून इथपर्यंत जातो. सपोज याच्यामध्ये आपण हा बॉल ठेवलेला आहे असं समजा, मोठा बॉल ठेवलेला आहे किंवा एखादा कोणताही प्लॅनेट आलेला आहे, बरोबर की नाही. तर मला सांगा हा प्लॅनेट आलेला आहे, कोणताही प्लॅनेट आला, ग्रह घ्या, समज पृथ्वी घ्या, या सूर्याच्या समोर पृथ्वी आली, सपोज सॅटेलाईट एखादा मून आला, तर हे काय होतं, हा प्लॅनेट आरपार आहे, कारण त्यांना काय स्वतःचा असा प्रकाश नसतो. ते सगळे काय असं अपारदर्शक असतात, ते सूर्यापासूनच प्रकाश घेत असतात. त्यांच्यामधून काय लाईट जात नाही, बरोबर का नाही, लाईट जात नाही. सपोज असा पुढे आपण पडदा ठेवला, एखादा बॉल आहे सपोज असा, इथे पडदा ठेवलेला आहे आपण, तर काय होतं, इथं प्रकाश किरण पोहोचू शकल्यामुळे इथे शॅडो पडते, बरोबर का नाही. पण हा जो एक्सटेंडेड सोर्स आहे हा इकडे पण लाईट पोहोचवतोय, इकडे पण लाईट पोहोचवतोय. त्यामुळे काय होतं की या भागामध्ये बघा, या भागामध्ये पण लाईट गेल्यामुळे काय होतं की इथे पण काय होतं, छोट्या प्रमाणात, एकदम आंशिक एकदम कमी प्रमाणात, सूक्ष्म रूपात का होईना, पण इथे प्रकाश पोहोचला का, इथे थोडा प्रकाश पोहोचतोय ना, मग बरोबर ना. इथे थोडा प्रकाश पोहोचल्यामुळे इथे पण काय पडली, थोडीशी अशी एक याची छाया पडली. छाया म्हणजे पण अशी कशा स्वरूपात पडली, डार्क नाही पडत ही छाया. ही छाया कशी पडते, ही अशी पडते बघा. म्हणजे याचं रूप कसं तयार होईल माहिती का, आता सेकंड रूप हे बघा, हे पडद्यावर जेव्हा पडतं ना, जिथपर्यंत लाईट पोहोचला, आता इथपर्यंत लाईट पोहोचतोय, बरोबर की नाही, इथपर्यंत लाईट पोहोचतोय आणि इथे लाईट पोहोचत नाही आहे. म्हणजे बरोबर हा जो पोर्शन आहे इथपर्यंत लाईट पोहोचत नाही आहे, तर इथपर्यंतचा कसा असतो पोर्शन, हा डार्क असतो, बरोबर ना. जो कोणता बॉल असेल, जो कोणता प्लॅनेट सनच्या समोर आला असेल, त्याच्या एक्झॅक्ट समोर, इथं समोर जाऊ न शकल्यामुळे काय होतं, लाईट जाऊ न शकल्यामुळे त्याच्या एक्झॅक्ट समोर काय होतं, डार्क छाया पडते. पण इथपर्यंत सनचे पोहोचत आहेत ना, हे पोहोचत आहेत ना इथपर्यंत, त्यामुळे इथपर्यंत काय होतं की त्याची एक हलकीशी काय होते, लाईट अशी सावली पडते, लाईट अशी सावली पडते. मग ही जी डार्क सावली पडते ना, तिला काय म्हटलं जातं, अम्रा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अम्रा. अम्रा म्हणजे प्रछाया. काय म्हटलं जातं, प्रछाया. आणि जी हलकीशी असते ना, बघा हे डबल सर्कल दिसतं, इथे दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी बघा. म्हणजे हा जो लाईट सोर्स आहे, या लाईट सोर्समधून लाईट बाहेर आलेला आहे, पण त्याच्यासमोर सपोज एखादा बॉल टांगलेला आहे, तर बॉलमधून अपारदर्शक आहे बॉल, त्यामुळे ट्रान्सपरंट नाही, त्यामुळे लाईट किरण लाईट आरपार जाऊ नाही शकले. त्यामुळे बॉलची जी प्रतिमा आहे, बॉलची जी सावली आहे, शॅडो आहे, ती कुठे पडली, इथे ह्या पडद्यावर पडली. पण हे लाईट सोर्स नुसते ह्या कॅन्डलसारखे असे, हे बघा या कॅन्डलसारखे असे लिमिटेड वेने निघतात का, नाही, ते आणखी पसरलेल्या फॉर्ममध्ये पण निघत आहेत ना. मग ते जितक्या ह्या बॉलला हे खेटून असे जिथपर्यंत जात आहे तितकी सावली पडणार आहे. पण मग तिथे लाईट पोहोचल्यामुळे ती सावली कशी असणार आहे, लाईट असणार आहे, डार्क नसणार आहे. कारण तिथे प्रकाश किरण काय पडत आहेत, थोड्या आंशिक रूपामध्ये पोहोचत आहे, थोड्या स्वरूपामध्ये पोहोचत आहे. म्हणून ही सावली ही शॅडो कशी होणार आहे, डबलमध्ये होणार आहे. म्हणजे डार्क असते ना, ती डार्कला काय म्हणतात, अम्रा म्हणतात. काय म्हणतात, अम्रा, त्यालाच प्रछाया म्हणतात. आणि जी लाईट असते ना, सावली, तिला काय म्हणतात, पेनम्रा म्हणतात. काय म्हणतात, पेनम्रा. म्हणजे उपछाया. इथपर्यंत समजलं असेल अशी आशा करते. चला पुढे मूव्ह होऊयात. या ठिकाणी बघा मित्रांनो, खूपच इझी आहे. आता तुम्हाला जर आत्तापर्यंतचे मी शिकवलेले हे शॅडो, अम्रा आणि पेनम्रा जर समजलं असेल, तर तुम्हाला ही ग्रहणे समजण्यासाठी, इक्लिप्स, ग्रहणाला काय म्हणतात, इक्लिप्स, तर हे समजण्यासाठी खूपच इझी जाईल. हे अवघड असं काहीच नाही आहे. जर एकदा ट्रिक समजून घेतली तर अवघड असं काहीच नाही. तर इक्लिप्स म्हणजे ग्रहणे. आता तुम्ही तर घरात नेहमी शब्द ऐकलेला असतो, ग्रहण. आजी आजोबा किंवा आई बाबा बोलत असतात बघा, ग्रहण आहे, आज सूर्यग्रहण आहे, आज चंद्रग्रहण आहे. ग्रहण म्हणजे काय असतं, किंवा सूर्यग्रहण असले तर म्हणतात खंडग्रास ग्रहण आहे, खग्रास सूर्यग्रहण आहे, डोळ्यांनी बघायचं नाही, बरोबर ना, बाहेर जायचं नाही, डोळे खराब होतात, म्हणतात की नाही असं घरात, शक्यतो सगळ्यांच्या घरात बोललं जातं. म्हणून ग्रहण होतं हे सगळ्यांना माहिती. पण हे ग्रहण कसं होतं हे माहीत आहे का तुम्हाला? चला तर आज आपण बघणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इक्लिप्स. व्हॉट इज इक्लिप्स, म्हणजे ग्रहण काय आहे. तर काय आपल्याला माहिती आहे ना, या सोलर सिस्टीममध्ये काय होतं की पृथ्वी, मला सांगा बरं, सन हा काय आहे, स्टार आहे. सनच्या भोवती प्रत्येक प्लॅनेट काय असतो, फिरत असतो. हे तर मी तुम्हाला 5th स्टँडर्डमध्ये तो एक चॅप्टर दिलेला आहे. SSK दर्शन या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही, द अर्थ अँड सोलर सिस्टीम, अर्थ अँड सोलर सिस्टीम, त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे. SSK दर्शन या चॅनलवर गेले तरी तुम्हाला लक्षात येईल.
तर यामध्ये काय असतं, ग्रहणे जे होतात ना, की हे जे प्लॅनेट आहे हे सगळे कुणाभोवती फिरत असतात, सूर्याभोवती, सनभोवती फिरत असतात. त्यांना स्वतःचा असा काही प्रकाश असतो का? नाही, काहीच प्रकाश नसतो. मग पृथ्वीसुद्धा काय करत असते, सनभोवती फिरत असते, बरोबर की नाही. पण पृथ्वी म्हणजे अर्थ ही जेव्हा सनभोवती फिरत असते त्यावेळेस तिचं ऑर्बिट वेगळं असतं. पण ही अर्थ सनभोवती फिरत असताना तिच्या भोवती तिचा एक उपग्रह म्हणजे सॅटेलाईट कोणता मला सांगा बरं, मून पण फिरत असतो, बरोबर की नाही. मून पण पृथ्वीभोवती फिरता फिरता सनभोवती पण फिरत असतो की नाही. मग असं रिव्हॉल्व होत असताना एक स्टेज अशी येते की ज्या वेळेस सन, मून आणि अर्थ हे एकमेकांच्या स्ट्रेट लाईनमध्ये येतात, किंवा सन, अर्थ आणि मून हे एकमेकांच्या काय येतात, स्ट्रेट लाईनमध्ये येतात. म्हणजे कधी पृथ्वी अर्थ सूर्यासमोर येते तर कधी मून सन समोर येत असतो, बरोबर की नाही. ही स्टेज येत असते. आणि त्यावेळेस ह्या स्टेजला ज्यावेळेस हे तिघं एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात, इतकंच लक्षात ठेवायचं इक्लिप्समध्ये की पृथ्वी, चंद्र हे सूर्याभोवती फिरत असताना, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असताना ज्यावेळेस एक स्टेज अशी येते की तिघं एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात, त्यावेळेस इक्लिप होतं, त्यावेळेस ग्रहण होतं. हे लक्षात ठेवायचं. बस इथपर्यंत समजलं तरी तुम्हाला ग्रहण समजून जाईल. समजलं ग्रहण काय असतं. चला तर पुढे मूव्ह होऊया. बघा मी या ठिकाणी डेफिनेशन बघून आपण बुकमधली, द मून रिव्हॉल्व्स अबाउट द अर्थ. हा मून कुठे फिरत असतो, पृथ्वीभोवती फिरत असतो. अँड अर्थ अलॉंग विथ द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि पृथ्वी पण चंद्रासोबत कुठे फिरत असते, सूर्याभोवती फिरत असते. देअर ऑर्बिट्स ऑफ रिव्हॉल्युशन आर डिफरंट. त्यांची फिरण्याची जी कक्षा असते, ऑर्बिट असतं, ते कसं असतं, प्रत्येकाचं वेगळं असतं. वेन द सन, मून अँड अर्थ कम इन अ स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस सन, मून आणि अर्थ, सन, अर्थ आणि मून हे जेव्हा एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात त्यावेळेस काय होतं, इक्लिप्स होतं, त्यावेळेस ग्रहण होतं असं आपण म्हटलं जातं. चला तर आता बघणार आहोत आपण सोलर इक्लिप्समध्ये काय होतं. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत सोलर इक्लिप्स. सोलर इक्लिप्समध्ये काय होतं आपण बघूयात. तर बघा या सोलर इक्लिप्समध्ये काय होत असतं, बघा हा जो सन असतो हा काय करत असतो, सगळ्या प्लॅनेटला काय देत असतो, लाईट सोर्स पुरवत असतो, बरोबर ना. आपल्या पृथ्वीला पण, अर्थला पण तोच पुरवतो आणि मूनला पण तोच पुरवत असतो. पण पृथ्वी काय होत असते, सनभोवती रिव्हॉल्व होत असते, अर्थ ही सनभोवती रिव्हॉल्व होते. आणि अर्थसोबतच हा मूनसुद्धा अर्थभोवती फिरता रिव्हॉल्व होता कुठे होतो, सनभोवती रिव्हॉल्व होतो. मग एक स्टेज अशी येते की हा जो सूर्यापासून निघणारा, सनपासून निघणारा जो प्रकाश असतो, जो पृथ्वीला पोहोचत असतो, त्या दोघांच्या मध्ये कोण येऊन बसतो, चंद्र येऊन बसतो, बरोबर की नाही. मग तुम्हाला जर या ठिकाणी हे बघा मी इथे दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला जर हे समजलं असेल, अंब्रा काय असतं, पेनंब्रा काय असतं, बरोबर ना, शॅडो कशी पडते, हे समजलं असेल तर हे खूप इझिली समजून जाईल. बघा मग सनच्या आणि अर्थच्या मध्ये कोण येऊन बसतो, चंद्र येऊन बसतो, मून येऊन बसतो. त्यामुळे सनपासून जे निघणारे लाईट आहेत, आता सन, मून सांगा बरं, मून हा ट्रान्सपरंट आहे का, नाही. मून हा ट्रान्सपरंट नाही, कारण मून आपल्याला रात्री चमकताना दिसतो, पण मून हा ट्रान्सपरंट आहे का, नाही. मूनला मुळातच लाईट कुठून मिळतो, सूर्यापासून मिळत असतो, बरोबर की नाही. आणि मग यांच्या दोघांच्यामध्ये मून आल्यामुळं काय होतं, सनपासून जे लाईट निघतात बाहेर, हे लाईट काय होतात की इथपर्यंतच येतात. हे लक्षात आलं का तुमच्या, हे बघा इथपर्यंतच येतात असे आणि इथं येऊन काय होतात, थांबतात किंवा इथून रिटर्न फिरतात. मूनमधून ते आरपार नाही जाऊ शकत, म्हणजे इथपर्यंत. म्हणजे मला सांगा, पृथ्वीचा, अर्थचा हा जो पोर्शन आहे, या पोर्शनला, अर्थच्या या पोर्शनला लाईट पोहोचेल का, मला सांगा बरं. अर्थच्या या पोर्शनला, मूनचा हा जो पोर्शन आहे, अर्थच्या या पोर्शनला लाईट पोहोचेल का, नाही पोहोचत. कारण सूर्याची ही जी किरण आहे ही इथून इथपर्यंत येऊन इथेच थांबतात, इथून रिटर्न फिरतात, पण इथपर्यंत लाईट पोहोचू शकत नाही, बरोबर ना. मग मला सांगा, इथपर्यंत तर लाईट पोहोचत नाही, इथपर्यंत हा का होतो, पूर्णपणे सूर्याची किरण न पोहोचल्याशिवाय पृथ्वीवर काय पडतो, अंधार पडतो. एवढ्या पोर्शनमध्ये पडला का अंधार. पण मला सांगा, सन तर काय आहे, एक्सटेंडेड सोर्स आहे. मी तर तुम्हाला काय सांगितलं ना, सन कसा आहे, एक्सटेंडेड सोर्स आहे. तो सगळीकडे काय देत असतो, लाईट देत असतो. तसंच मग तो इथे पण लाईट देतो ना, बरोबर की नाही. अशा पद्धतीने असं होऊन इथे पण लाईट देतो, बरोबर ना. असा पण इकडे पण लाईट देत असतो, बरोबर की नाही. हा जो त्याचा लाईट जात असतो सारखा, तर ह्या लाईटमध्ये पृथ्वीचा हा पण पोर्शन येतो ना, हे बघा हा येतो ना, हे बघा अर्थचा हा पण पोर्शन येतो ना इथपर्यंत. हां, मग इथपर्यंत थोड्या स्वरूपात का होईना, आता चंद्राच्या ह्या बाजूने लाईट जातोय ना निघून, मग या भागाला थोड्या स्वरूपात का होईना पण लाईट पोहोचतोय ना पृथ्वीवर, अर्थवर थोड्या स्वरूपात लाईट पोहोचतोय, बरोबर ना. म्हणजे ह्या भागातल्या लोकांना खूप असा रोज मिळतो तसा प्रकाश नाही मिळणार, पण थोड्या स्वरूपात मिळाला का, म्हणजे काय झालं, मग असं समजायचं की मग एवढ्या भागामध्ये, अर्थच्या एवढ्या भागामध्ये काय असतं, हा जो भाग दिसतो का, अर्थच्या एवढ्या भागामध्ये काय बनतं, इक्लिप्स बनतं, ग्रहण बनतं. काय बनतं, ग्रहण बनतं. आणि
पण हे लक्षात घ्यायचं, जो भाग खूप डार्क असतो का, म्हणजे जिथं एकदमच सनरेज पोहोचत नाही ह्या समूनमुळे, तर त्याला काय म्हणतात, अंबरा म्हणतात. काय म्हणतात, अंबरा, प्रतछाया म्हणतात. एकदम डार्क पडणारी छाया. कशी, एकदम डार्क पडणारी छाया. पण या भागामध्ये मला सांगा, प्रकाश किरण या भागामध्ये आंशिक रूपामध्ये पोहोचत आहेत का? बरोबर ना, या भागामध्ये आंशिक रूपात इथे तर पोहोचत आहेत ना, बरोबर ना. पृथ्वीचा हा जो, म्हणजे या भागात जे लोक राहतात यांना थोड्या स्वरूपात का होईना सूर्य दिसतो की नाही. मग ही झाली पेनंबरा. काय झाले, ही झाली कोणती, पेनंबरा, उपछाया. म्हणजे थोड्या सूर्यकिरण थोड्या स्वरूपात पोहोचल्यामुळे काय झालं बघा, थोडीशी हलकीशी सावली पडली इथे. कशी सावली पडली, हलकीशी सावली पडली सूर्याची पृथ्वीवर. पण ह्या इथे काय झालं, चंद्राला अडल्यामुळे काय झालं, एकदमच अंधार पडला. चंद्रातून सूर्यकिरण आजूबाजूला न गेल्यामुळे पृथ्वीवर इथं डायरेक्ट अंधार पडला. मग असं म्हटलं जातं की ग्रहण आहे आज. मग मला सांग, याला म्हणतात सूर्यग्रहण. याला काय म्हणतात, सूर्यग्रहण. आता हे लक्षात घ्या तुम्ही की खंडग्रास कशाला म्हणतात आणि खग्रास कशाला म्हणतात. तर खंडग्रास म्हणजे काय असतं, खग्रास म्हणजे काय असतं, ज्या वेळेस आंशिक स्वरूपात असतं ना किंवा पूर्ण असतं त्यावेळेस खंडग्रास किंवा खग्रास सूर्यग्रहण हे निर्माण होत असतं. ज्या वेळेस सूर्यबिंब म्हणजे हे जे प्रकाश किरण आहे ना, हे म्हणजे सूर्य ज्यावेळेस पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो त्या भागामध्ये. आता मला सांगा, पृथ्वीवर इथे जे लोक राहत असतील, या लोकांना तर सूर्य एकदमच दिसत नाही चंद्रामुळे, बरोबर ना. त्यांना एकदमच दिसत नाही, त्यांच्यासाठी सूर्यग्रहण कसं होतं, खग्रास सूर्यग्रहण. कसं होतं, खग्रास. म्हणजे या लोकांसाठी सूर्यग्रहण कसं झालं, खग्रास, म्हणजे एकदमच दिसत नाही. पण या लोकांना मला सांगा बरं, पृथ्वीवर या भागात जे लोक राहतात, या लोकांना चंद्रामुळे पूर्णपणे झाकलं गेलं का, नाही. आंशिक रूपामध्ये त्यांना सूर्यकिरण पोहोचले. आंशिक रूपात त्यांना काय झाले, या भागातल्या लोकांना, हे बघा इथल्या लोकांना आंशिक रूपात पोहोचले का, हे बघा या लोकांना आंशिक रूपात पोहोचले ना सूर्यकिरण पृथ्वीवरच्या. तर या लोकांसाठी सूर्यग्रहण कसं झालं, खंडग्रास. कसं झालं, खंडग्रास. समजलं. आणि सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होतं, हे लक्षात घ्यायचं. हे 2-3 पॉईंट्स आहेत. आणि सूर्यग्रहणमधून ज्यावेळेस होतं त्यावेळेस काही अतिनील किरणं बाहेर पडतात आणि त्यामुळे आपण काय वापरतो, चष्मे वापरतो. ते ब्लॅक कलरचे चष्मे बघा, तुम्ही विकत घेत असाल, ते ब्लॅक कलरचे चष्मे वापरूनच आपण ते सूर्य बघत असतो. समजलं. या ठिकाणी सूर्यग्रहण समजलं असेल अशी आशा करते. चला तर पुढे मूव्ह होऊयात. चला तर आता बुकमध्ये जे दिलं आहे तिकडे मूव्ह होऊयात. खूप इझी आहे, आशा करते समजलं असेल. सोलर इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण. सोलर म्हणजे सूर्यग्रहण. ड्युरिंग द रिव्हॉल्युशन वेन द मून कम्स बिटवीन द सन अँड अर्थ, अ शॅडो ऑफ द मून इज कास्ट ऑन द अर्थ अँड द सन कॅनॉट बी सीन फ्रॉम द पार्ट इन द शॅडो. ते म्हणतात की ज्यावेळेस रिव्हॉल्युशन असतं, ज्यावेळेस हे भ्रमण करत असतात मून, अर्थ ही सूर्याभोवती, त्यावेळेस काय होतं, मून कुठे येतो, बिटवीन द सन अँड अर्थ. मून कुठे येतो, सन आणि अर्थच्या मध्ये येतो. अ शॅडो ऑफ द मून इज कास्ट ऑन द अर्थ. आणि ह्या मूनची शॅडो कुठे पडते, अर्थवर पडते. या मूनची शॅडो बघा, या मूनची शॅडो कुठं पडली, छाया कुठं पडली, अर्थवर पडली, बरोबर ना. आणि सन इज कॅनॉट सीन फ्रॉम द पार्ट इन द शॅडो. त्यामुळे सन हा ह्या पार्टमधले लोक सनचा लाईट काय पाहू शकत नाही, बघू शकत नाही, बरोबर ना. तू बघू शकत नाही या पार्टमधून. दिस इज कॉल्ड सोलर इक्लिप्स. आणि तेव्हा काय होतं, सूर्यग्रहण होतं. तेव्हा काय होतं, सूर्यग्रहण. बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला हा मून दिलेला आहे आणि याची शॅडो या भागात पडलेली, म्हणजे या भागातले पृथ्वीतले लोक काय बघू शकणार नाही, सन बघू शकणार नाही. म्हणजे या लोकांसाठी काय असणार आहे, सूर्यग्रहण असणार आहे पूर्णपणे. आणि या भागामध्ये बघा पुढे वर काय पडते, थोडी थोडी सनची लाईट्स थोडे पसरतात. म्हणजे या भागातल्या लोकांना सूर्य काय दिसणार आहे, आंशिक रूपामध्ये दिसणार आहे. म्हणजे तिथे काय असते, उपछाया पडते. चला पुढे. दिस इज कॉल्ड सोलर इक्लिप्स इज सीन ओनली ऑन अ न्यू मून डे. सोलर इक्लिप्स मी मगाशीच तुम्हाला सांगितलं कधी बघितला जातो, अ न्यू मून डे, जेव्हा नवीन चंद्र सुरू व्हायचा असतो दिवस. त्याच्या आधीचा दिवस जो असतो ना, अमावस्या, तो दिवस म्हणजे अमावस्या म्हणजे सोलर इक्लिप्स. त्या दिवशीच ग्रहण होतं. सोलर इक्लिप्स मे बी आयदर पार्शल ऑर टोटल. सोलर इक्लिप्स मी तुम्हाला सांगितलं ना, एक तर कसं असतं, पूर्ण असतं, टोटल असतं किंवा पार्शल असतं, म्हणजे कमी आंशिक स्वरूपात जिथं असतं. टोटल सोलर इक्लिप्सलाच काय म्हणतात, खग्रास, बरोबर ना. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, टोटल सोलर इक्लिप्स. काय, खग्रास म्हणजे टोटल सोलर इक्लिप्स, बरोबर ना. आणि हा जो असतो खंडग्रास, याला काय म्हटलं जातं,
याला काय म्हणतात, पार्शियल सोलर इक्लिप्स, बरोबर ना? समजून घ्या. सोलर इक्लिप्स कसे असतात, पार्शियल असतात किंवा टोटल असतात. समटाईम्स द सोलर डिस्क इज कम्प्लिटली कवर्ड बाय द मून. ही सोलर डिस्क जी असते ना, मूननी काय केलेली जाते, कम्प्लिटली कवर्ड केली जाते. दिस इज टोटल सोलर इक्लिप्स. म्हणजे ते काय म्हणतात की हे जे सनचे लाईट्स असतात ना, हे काय होतात की कम्प्लिटली कवर्ड होतात ह्या मूनमुळे. त्यामुळे तिथं काय होतं, टोटल सोलर इक्लिप्स होतं. तिथे खग्रा सूर्य, त्या लोकांना दिसूच शकत नाही सूर्य. हे बघा, या लोकांना इथून दिसूच शकणार नाही सूर्य. म्हणजे इथे काय झालं, इथे कोणतं झालं, कम्प्लीट सोलर इक्लिप्स झालं, बरोबर ना? टोटल सोलर इक्लिप्स होऊन गेला. अँड व्हेन द सोलर डिस्क इज नॉट कवर्ड फुल्ली, ही सोलरची डिस्क फुल्ली कवर्ड नाही होत, पार्शल होते, त्यावेळेस पार्शल सोलर इक्लिप्स असतात. बघा, या पृथ्वीवरच्या लोकांना, अर्थवरच्या लोकांना सोलरची डिस्क थोडी म्हणजे सोलर लाईट थोडे पोहोचलेत का? हो, पोहोचलेत. म्हणून इथे जे झालं, हे काय झालं, पार्शल सोलर इक्लिप्स. त्यालाच मराठीतून काय म्हणतात, खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. ड्युरिंग द सोलर इक्लिप्स अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रिच टू अर्थ. आणि ह्या सूर्यग्रहणाच्या वेळेस, ही सोलर इक्लिप्सच्या वेळेस काय होत असतं की जे हार्मफुल रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, ते अर्थवर येऊन पोहोचत असतात. अ सोलर इक्लिप्स शुड नेव्हर बी वॉच्ड विथ अ नेक्ड आईज. म्हणजे उघड्या डोळ्यांनी कधीच ग्रहण बघायचं नसतं. स्पेशल टाईप ऑफ गॉगल शूड बी यूज्ड फॉर दिस पर्पज. आणि स्पेशल टाईपचे ते बघा काळे चष्मे असतात, ते वापरले की आपण हे सूर्यग्रहण बघू शकतो. इथे बघा, सन आहे, अर्थ आहे, तिच्यामध्ये मून आला. सनचे लाईट्स मूनमुळे झाकले गेले, म्हणजे अडले गेले. त्यामुळे मूनची शॅडो कुठे पडली, पृथ्वीवर पडली. पण पार्शल फॉर्ममध्ये काही सनचे लाईट हे अर्थपर्यंत पोहोचले. तर या वरच्या तिथे काय तयार झाली, मग डार्क जी छाया होते ती अम्ब्रा होते, तिला प्रच्छाया म्हणतात. जी लाईट छाया असते तिला पेनअम्ब्रा म्हणतात. आणि बघा, एवढ्या भागातल्या लोकांसाठी काय झालं, ग्रहण झालं, बरोबर ना? म्हणजे ह्या भागातल्या लोकांसाठी टोटल इक्लिप्स झालं, आणि ह्या वरच्या आणि खालच्या भागांसाठी कसं झालं, पार्शल इक्लिप्स झालं. लक्षात आलं? आशा करते की सूर्यग्रहण तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. तर आता आपण ल्युनर इक्लिप्सकडे मूव्ह होऊयात. बघा, आता पुढचं आहे ल्युनर इक्लिप्स. ल्युनर इक्लिप्स म्हणजे काय असतं, चंद्रग्रहण. काय असतं, चंद्रग्रहण. मला सांगा, चंद्रग्रहणामध्ये काय होत असतं, चंद्रग्रहणामध्ये काय होतं, सन आणि मूनच्या मध्ये, म्हणजे यांच्यामध्ये कोण येते, अर्थ येऊन जाते फिरता माफ करा. बघा, सन आणि आता मूनला पण लाईट कुठून मिळतो, सनपासूनच मिळतो. मूनला काय स्वतःचा असा लाईट नाही, बरोबर ना? म्हणजे सनकडून जेव्हा लाईट मिळेल त्यावेळेसच मून चमकणार आहे आपल्याला, त्यावेळेसच तो आपल्या अर्थवरून दिसणार आहे. कारण मून लाईट कुठून घेत असतो, सनपासून. आणि तो सनच्या समोर असेल तरच लाईट मिळेल ना त्याला. सनच्या समोर नसेल तर कुठून लाईट मिळेल, तो अंधारातच दिसणार ना. मग आता बघा, ज्यावेळेस सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येते फिरता त्यावेळेस ल्युनर इक्लिप्स होतं. ल्युनर इक्लिप्स हे सुद्धा दोन प्रकारे असतं, टोटल इक्लिप्स आणि असतं पार्शल इक्लिप्स असतं. खग्रास चंद्रग्रहण असतं किंवा खंडग्रास असतं. मग आता बघा, ज्यावेळेस सन आणि मूनच्या मध्ये अर्थ येते त्यावेळेस काय होतं, सनपासून जाणारे लाईट, अर्थ ही कशी आहे, ट्रान्सपरंट आहे का? माफ करा, अर्थ ही ट्रान्सपरंट आहे का? नाही, अर्थ ही ट्रान्सपरंट नाही आहे. म्हणून काय होतं की अर्थमधून हे सनचे लाईट्स पलीकडे जाऊ शकत नाही, बरोबर ना? ते इथेच अडले जातात किंवा इथून काय होतात, रिटर्न फिरतात, बरोबर ना? मग अर्थची सावली, अर्थची शॅडो कुठं पडते, चंद्रावर पडते, बरोबर ना? म्हणजे या भागामध्ये अर्थची काय पडली, शॅडो पडली का शॅडो अशी. म्हणजे या ठिकाणी काय तयार झाला, डार्क शॅडो पडणार ना, कारण इथं लाईटच पोहोचत नाही अगदी. तर मग इथं काय झाली, डार्क शॅडो झाली. म्हणजे ही झाली अम्ब्रा. काय झाली, अम्ब्रा. ही काय झाली, अम्ब्रा, म्हणजे प्रच्छाया, खूप डार्क छाया पडली. पण मी तुम्हाला काय सांगितलं, एक्सटेंडेड सोर्स आहे, तो सगळीकडेच लाईट देत असतो, बरोबर ना? असा, मग याचा लाईट असा पण जातो ना इकडे, बरोबर ना? हा असा पण त्याचा लाईट जातो ना, बरोबर ना? हा जो असा पृथ्वीच्या वरून क्रॉस होऊन असा पण त्याचा जो लाईट जातो ना. तर या ठिकाणी काय होतं मला सांगा, मग या ठिकाणी काय होते, थोड्या स्वरूपात का होईना लाईट पोहोचतो ना, सनचा पोहोचतो ना. तर ही झाली पेनअम्ब्रा. काय झाली, पेनअम्ब्रा, उपछाया झाली. पण मला सांगा, ही कधी काय होतं की चंद्र हा पूर्णचपणे अर्थच्या समोर आल्यामुळे अम्ब्रा तयार होते, म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण बनतं, टोटल चंद्रग्रहण होऊन जातं. पण तो कधी चंद्र इथे पण असेल, म्हणजे अशा इथे पण असू शकतो, बरोबर की नाही? हे बघा, इथे पण असू शकतो, त्यावेळेस काय होणार, थोडीच सावली पडणार. त्यावेळेस मग काय होणार, किंवा इथे पण असू शकतो, बघा असं फिरता इथे पण येणार. मग थोडाच काय होणार, त्याचा थोडाच भाग काय होणार, एवढा भाग झाकला जाणार, एवढा भाग मोकळा राहणार. मग त्यावेळेस काय होतं की कोणतं सूर्यग्रहण म्हटलं जातं त्याला,
पार्शियल सोलर इक्लिप्स, खंडग्रास कोणतं चंद्रग्रहण म्हटलं जातं तर पार्शियल ल्युनर इक्लिप्स म्हटलं जातं. समजलं या ठिकाणी? तर चला इथे बघूयात आपण. बघा इथे पिक्चर दिलेला आहे, सन दिलेला आहे, अर्थ दिलेली आहे आणि मून दिलेला आहे. सन आणि मूनच्या मध्ये कोण येऊन जाते? अर्थ येऊन जाते. वेन द अर्थ कम्स बिटवीन द सन अँड मून अ शॅडो ऑफ द अर्थ इज कास्ट ऑन द मून. ज्यावेळेस अर्थ ही मध्ये येते सनच्या आणि मूनच्या, त्यावेळेस अर्थची शॅडो ही कुठे पडते? या मूनवर पडते. अर्थची सावली पडली की नाही या मूनवर? हां, अ पार्ट ऑफ द मून इज कवर्ड. मग मूनचा जो पार्ट अर्थच्या समोर येतो तो तेवढा सगळ्याच्या सगळा पार्ट काय होऊन जातो? कवर्ड होऊन जातो. दिस इज कॉल्ड द ल्युनर इक्लिप्स. त्यालाच काय म्हटलं जातं? चंद्रग्रहण म्हटलं जातं. अ ल्युनर इक्लिप्स इज सीन ओनली ऑन अ फुल मूनलाईट. आणि हे ल्युनर इक्लिप्स हे कधी होतं? हे फुल मूनलाईटला म्हणजे पौर्णिमेला होतं. आणि सोलर इक्लिप्स हे कधी होतं? अमावस्येला होत असतं. इफ द होल मून कम्स इन द शॅडो ऑफ द अर्थ इट इज अ टोटल ल्युनर इक्लिप्स. ज्यावेळेस पूर्ण मून त्या अर्थच्या शॅडोमध्ये येणार त्यावेळेस तो कसा असतो? टोटल ल्युनर इक्लिप्स. म्हणजे कसा असतो? खग्रास असतो. आणि वेन द शॅडो म्हणजे इथे मला सांगा हा जो पोर्शन झाला हा काय झाला? खग्रास झाला, टोटल सोलर इक्लिप्स झाला. आणि ज्यावेळेस shadow of the it is a partial shadow of the earth is cast only a part of the moon. आणि सपोज मून इकडे सरकलेला असेल थोडा, तर काही पार्टवरच काय पडेल? अर्थची सावली पडेल ना. थोडा इकडे सरकलेला असेल तेवढाच पार्टवर पडेल. मग त्यावेळेस काय असतो? तो पार्शियल ल्युनर इक्लिप्स असतो. म्हणजे त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. यू कॅन वॉच ल्युनर इक्लिप्स विथ अ नेक्ड आय. आणि चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकतात. त्याने तुम्हाला काही हार्मफुल असं होत नाही. ल्युनर इक्लिप्स कॅन बी सीन ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू आवर्स. आणि ल्युनर इक्लिप्स हे तुम्ही काही तासच बघू शकतात. तर आशा करते की या ठिकाणी तुम्हाला सोलर इक्लिप्स आणि ल्युनर इक्लिप्स हे पूर्णपणे समजलेलं असेल. आता या ठिकाणी बघा थोडक्यात आहे दिलेलं आहे, तर ते आपण बघूया. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? इक्लिप्स ऑफन ऑकर इन द सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीममध्ये काय होतात? ग्रहणे होतच राहतात, बरोबर ना. ॲज सीन फ्रॉम द अर्थ वेन अ प्लॅनेट ऑर स्टार्स पासेस बिहाइंड द मून दॅट स्टेट इज कॉल्ड ऑक्युलेशन. ते सांगतात की आपण ज्यावेळेस अर्थवरून बघत असतो त्यावेळेस काय होतं की असं लक्षात येतं की वेन प्लॅनेट ऑर स्टार, जेव्हा एखादा ग्रह किंवा एखादा तारा हा मूनच्या मागे म्हणजे चंद्राच्या मागे काय होतो? चंद्राच्या मागे जातो, म्हणजे चंद्राच्या मागे लपतो, तो जातो फिरता फिरता, तेव्हा ती जी स्टेज असते ना त्या स्टेजला काय म्हणतात? ऑक्युलेशन. त्यालाच ऑक्युलेशन म्हणतात. त्याला मराठीतून पिधाण असं म्हणतात. इट इज अ कॉमन फेनॉमेनॉन. हे काय आहे? अगदी कॉमन म्हणजे नेहमी घडणाऱ्या घटना आहेत. दॅट ऑकर विथ द सन. चंद्र, सूर्य, सन, मून अँड अदर स्टार. म्हणजे चंद्र, सूर्य आणि अदर स्टारसोबत ह्या नेहमी घडणाऱ्या घटना आहे. कारण ते सारखे काय होतात? फिरतच राहतात. मग कधीतरी अशी स्टेज येणार की चंद्राच्या मागे कोणता तरी प्लॅनेट वगैरे एखादा स्टार जाणार, बरोबर ना, थोडं काही काळासाठी. मग त्याला काय म्हणतात? ऑक्युलेशन. फॉर एक्झाम्पल इन 2016 म्हणजे 2016 साली द स्टार कॉल्ड रोहिणी. रोहिणी हा जो तारा होता म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, वॉज हिडन बिहाइंड द मून. आणि तो चंद्रामागे लपला गेला होता म्हणजे आला होता, लपला गेला होता म्हणजे ते फिरता फिरता येतात, मग त्याला लपणं म्हणतात. आफ्टर सम टाइम इट कम अपियर्ड ऑन द अदर साइड ऑफ द मून. मग तो काय केला? असा चंद्राच्या मागे लपला गेला आणि नंतर तो थोड्या वेळाने काय झाला? असा चंद्राच्या दुसऱ्या बाजूने दिसला गेला. डिड यू सीन द ऑक्युलेशन. तुम्ही हे बघितलं होतं का? असं ते विचारत आहे. आणि इथे पण दिलेलं आहे बघा, ॲन इक्लिप्स इज अ नॅचरल फेनॉमेनॉन. हे ग्रहण कशी आहे? नैसर्गिक घटना आहे, बरोबर ना. कारण हे सगळे ग्रह काय होतात? फिरत आहेत त्यांच्या ऑर्बिटमध्ये एका टाईममध्ये, गिव्हन टाईममध्ये. त्यामुळे ते कधी ना कधी एकमेकांच्या समोर येणारच. ती एक स्टेज कधीतरी येणारच. मेनी सुपरस्टिशन्स कनेक्शन्स टू द इक्लिप्स आर प्रिव्हेलंट इन द सोसायटी. पण समाजामध्ये काय झालेलं आहे की खूप जास्त अंधश्रद्धा आपण काय म्हणतो की ह्या पसरलेल्या आहेत या ग्रहणांप्रती. इट इज अ नेसेसरी दॅट एव्हरीवन मेक्स एफर्ट टू रीड द सोसायटी ऑफ सुपरस्टिशन बिलीफ. मग आपण काय केलं पाहिजे की या सगळ्यांनी या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे की प्रयत्न केले पाहिजे, की आपण समजावून सांगितलं पाहिजे की हे घटना ॲक्च्युली का घडतात, हे फेनॉमेनॉन का घडतात. मग हे नॉलेज आपल्याला असलं पाहिजे, तेव्हा आपण दुसऱ्यांना समजावून सांगू शकणार आहे ना, बरोबर ना. आणि मला असं वाटतं की हे नॉलेज तुम्हाला आज इथे कम्प्लिटली मिळालं असेल की हे कसं होतं हे तुम्हाला समजलं असेल ही मी आशा करते. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. हा चॅप्टर आपला इथे कवर झालेला आहे. पुन्हा भेटू न्यू चॅप्टरसोबत, न्यू टॉपिक घेऊ. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू न्यू चॅप्टरसोबत, न्यू टॉपिक घेऊन.
तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, सुखात राहा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकत राहा. धन्यवाद.